सुधीर मुनगंटीवार यांनी नीट घोटाळ्यावर प्रहार केलेला आहे, कारण की गरज जर पडली तर कायदे सुद्धा बदलले पाहिजेत असं सुधीर मुनगंटीवार म्हणतात. मंत्रिपद सर्व काही नाहीये, मी जनतेचा आवाज उठवणारा व्यक्ती असल्याचं सुद्धा स्वतः मुनगंटीवारांनी म्हटलंय. आमदारांनी जनतेची कामं मांडावी ही अपेक्षा असते. आगामी अधिवेशनाची माझी तयारी पूर्ण झाल्याचं सुद्धा मुनगंटीवारांनी म्हटलंय. त्यामुळे या सगळ्याचे पडसाद अधिवेशनामध्ये सुद्धा उमटतील याचाच ग्रीन सिग्नल मुनगंटीवारांकडून. मध्ये काही मुठभर लोकांनी अशा पद्धतीने धंदे केले तर सारा व्यवस्थेवरचा विश्वास उडून जाईल. आता नीट ज्याचं नाव आहे त्याची परीक्षा नीट झालीच पाहिजे आणि हे नीट परीक्षा न होण्यामागे जे नीटपणे काम करता त्यांना नीटच केलं पाहिजे. आवश्यकता असेल तर कायदे बदलले पाहिजे. हे माझी सासूरवाडी माझी आहे, माझ्या मुलीची आहे. माझी पत्नी नांदेडची, माझे जावई नांदेडचे. आता असं डबल नातं आहे नांदेडची. आता मंत्रीपद हे काही माझ्यासाठी सर्वोच्च पद नाही आहे. मंत्री झालं म्हणजेच आपण सर्व काही प्राप्त करतो असं नाही. मी आज आमदार आहे, विधानसभेत आवाज उचलतो. याही पुढच्या अधिवेशनाची तयारी केली आहे. चांगल्या विषयावर जनहितासाठी निर्णय घेण्यासाठी सरकारच्या मागे लागणं, त्याचा पाठपुरावा करणं. फक्त धन महत्वाचं नाही तर शेतकऱ्याचं अन्नही महत्वाचं आहे.